डायलॉग आहे बघा, हे बघा, हे बघा, आलोय फुलाला टाईट्स मध्ये, हे बघा. एकदम सारंगी. सारंगी काय सारंगी. तर नमस्कार मित्रांनो, परत एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला थंबनेल आणि टायटल लिहून बघून कळलाच असेल काय. तर आंघोळ करून सुद्धा झोप येते मला आत्ता, कारण की आत्ता वाजले 5:15 आणि बघा बाहेर अंधारच आहे. तर आता माझी तर आंघोळ झाली आहे आणि बहीणवरती आता त्याचं आवरणं चालू आहे, बॅकपॅक वगैरे चालू आहे. तर आताच आपल्या लाडक्या अथर्व भाऊचा आणि फोन आलता की आवर उठलायस का वगैरे, एवढी विचारपूस करत होता एवढा सकाळ सकाळ. तर आता लाडकी बहीणचं तर चालूच आहे वरती. लाडक्या भावाने फोन केला 10 मिनिटानंतर आली आहे. आणि आता जसं की प्लॅन झालता, काय प्लॅन झालता, बॅकपॅक झाली का? झालं. किती वेळ लागला आवरायला तुला? 10 मिनिटं जास्तीत जास्त. 10 मिनिटं. हा, मग आज काय काय करणार? फुल मज्जा, एन्जॉय. एन्जॉय. तू काय करणार आहेस ते? तुझ्यावर लक्ष ठेवून असणार आहे. पर्सनल बॉडीगार्ड, घरचा बॉडीगार्ड. पर्सनल बॉडीगार्ड नाही, घरचा बॉडीगार्ड. चलो 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 निघा. नको. बॅग जळी तो फायनली मराठी आपण चाललोय. तो फायनली आपण चाललो होता. आता लोक कुठतात लगेच, आता लगेच 5 सेकंदात निघायचं. आता निघतोच. 12 seconds later. हे बघा, जस्ट विजिट टाकली इथं. आणि हे बघा, देसी गँगस्टर. तू शर्ट बनवला ना घालणार? अरे मग दीदीने हा काढून दिला दादाच्या कपडे. कसं आहे? कुठे सगळे, किती वेळ लागत? बरं मी टाइमपास मग खाली बसलो मी, मस्त गार गार हवा. तुझं म्हणलं कधी वाजता सिक्युरिटी गार्ड लावली इथं? नाही नाही आपलं कधी वाजता सिक्युरिटी गार्ड लावली इथं? नाही. तर आता सगळेजण, तुम्हाला मी एक दाखवते गोष्ट. चष्मा बघा आणि आता मी काढते त्याच्यानंतर बघा. टाळा. कसं आहे 2 in 1. सगळे तयार झाले जाते इथं. ज्याला जागा भेटणार नाही त्यांनी घरी जावे. छोट्या पातळ माणसांना जागा नाही. पुढे ते कंपार्टमेंट मध्ये बस. अरे मग सगळ्यात पहिले पातळ तर हीच आहे ना. हा मग एकदम पुढे जाणार. आली आहे गाडी आली आहे आणि सगळे आता तयार आहे तिथं. चला आश्चर्य हळू. तर फायनली काही आता अलिबागचा जो आपली जर्नी आहे ती चालू झालेली आहे. इथून किती किलोमीटर आहे इथनं खोपोली नंतर पुढे 19 किती 3 तास 16 मिनिटं लागतील आपल्याला. 97 किलोमीटर आहे. मी कालच बघितले 97 आहे अलिबाग. तर आपण फुल मस्तपैकी जायचं बीच वरती. तो अलिबाग के बीच में ठंडी ठंडी दूध पियेंगे, नो छाछ बोरमिटा डाल के. छाछ नहीं तो मट्ठा पियेंगे हम. तर हे बघा गाईज, इथं आता काय बायकर्स थांबलेत आणि आम्ही पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरायला थांबलेलो. इथं खूप बायकर्स होते, खूप सारे, म्हणजे कावासाकीपासून सगळे बाईक्स होते. आणि अथर्व बघा बाई कसा बघत बसलाय. बाई त्याची ड्रीम बाईक होती तिकडं म्हणून कसा बघत बसलाय त्याच्याकडं. बाईकर बाई, पण माझी पण ड्रीम बाईक होती तिकडं कावासाकी. तर तीच आता बघा अथर्व बाई फुल स्टॉप करतोय गाडीला. मजा येते त्याला.
अरे नाही घ्यायचंय का? त्याला घ्यायचं नसतं मग ते येतं बरोबर. गुड मॉर्निंग. तोंड धुवून पहिले गुड मॉर्निंग काय गुड मॉर्निंग. सुबह के 8 बज चुके हैं आणि आता नाश्ता चालू आहे. 9 वाजलेत आणि आता चाललो आम्ही नाश्ता करायला. लेट्स गो चला. पाठू पण आले. 1 hour later. तर फायनली गाईस आपला सगळा नाश्ता वगैरे सगळं झालंय. ऑल ओके गुड. आता किती की 1 तास ना 1 तास लागणार. पण कर मामा फेक 1 तास हा येते की सगळे येतात बघ फ्रेम मध्ये ऑल आहेत. 1 तासानंतर पोहोचणार आहोत आपण बीच वरती अलिबाग बीच. 2 hours later. सो गाईज आता आम्ही पोचलोय बीचच्या इथं. आम्ही सगळे आमच्या इनोवामध्ये आहे. आम्ही कपडे बदललेत. मी कपडे बदलून घेतलेत बघा. हे माझी जर्सी इंडियाची जर्सी घालून मी स्विमिंग करायला जाणार आहे. तिथं मस्ती करणार आहे फुल. आणि इथं आपले आदिभाई पण आलेत. फुल कोकणाची माणसं साधी सुधी असे बोलून खूप मोठा आत्मविश्वास हे होतो. आता आपण जाऊ. आम्ही तुम्हाला सगळं टूर देऊ तिथलं. तर फायनली गाईस आलोय बीचच्या इथं. आता बीच इथनं असं थोडंसंच लांब आहे फक्त आणि पोचू आपण लवकरात लवकर. सगळे चेंज करतायत फुल आणि आम्ही पण चेंज झालोय. आथरणी जर्सी घातली. आता सरळ जायचं बीचवरती. आता बघू शकतात सगळ्यांची तयारी चालली आहे इथं. तयारी आहे. आम्हाला खूप आतनं इच्छा होते की आम्ही पाण्यात कधी जातोय. आम्ही खूप वेट करतोय. #चॅनल हॅजॅक. हां आम्हाला 11 वाजलेत. आम्ही घरातनं 6:30ला निघालोय. कंटिन्यूस ट्रॅव्हल. मग एक नाश्त्यासाठी ब्रेक घेतला. डायरेक्ट आता इथं आलो आहे आम्ही. मग आता इथनं आम्ही डायरेक्ट जाणार आहे पवायला. मग पाहून आम्ही येणार जेवायला. #चॅनल हॅजॅक. हो इग्नोर. गजब बेइज्जती है. अरे भाई लोग हे बघा आलोय फुलाला टाईट्स मध्ये. हे बघा भाई काय सीन आहे डायरेक्ट पाण्यामध्ये शूटिंग. बघा केवढी मोठी टाईट झाली बघा. विषय कसा आहे चप्पल काढके विषय. चला तुम्हाला आता मी फ्रंटचा व्ह्यू दाखवतो. फ्रंट अरे भाई डायरेक्ट आता फ्रंटचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. थांबा. हे बघा भाई कसला डेंजर विषय आहे बघा. चला. अरे भाई माझा अर्धा मोबाईल तर भिजला इथंच. अर्धा मोबाईल गॉन. अर्धा मोबाईल तर भिजलंच आहे भाई माझं. बघा तिथं वॉटर स्पोर्ट्स पण आहे पण सध्या वॉटर स्पोर्ट्सवर कॉन्सन्ट्रेशन नाही करायचं. You know just what you do to me. Play my emotions like a pair of puppet strings. Did it ever occur to you my heart's more than a toy? Please go easy on me, babe. Send message after message, forward my calls. Next day you hit me back like nothing happened at all. What about all the things you used to say to me? This ain't the way it's supposed to be. And you know I wouldn't do that to you. You know I wouldn't treat you that way. No, I've been running, can't catch up. Oh love, what I won't do. Oh, you got me chasing waterfalls. Oh, you got me chasing waterfalls.
All of the times I've been there, times I came through. I'd meet you anywhere if it brought me closer to you. Distance is killing me, you make it so hard. Won't you let me love you, babe? Used to be optimistic, these days I just don't know. Pick a fence in the valley, I hope it's losing its hold. You know the mother girls will love you like I do. आता बघा पाण्यातनं जस्ट बाहेर निघाला सगळे इथं बसले सगळीकडे फुल मजा आली. आता फुल आता पाण्यात तर शूट करू शकता, पाण्यात जेवढं जमलं तेवढं केलं शूट. आता आम्ही बंपर राईड खेळायला जाणार आहे तेव्हा बघू फायनल नाही जाणार हा का मग बंपर राईड आता ते दाखवू शकत नाही कारण की ऑक्टोपस पण काय? सेफ आहे. हा चल हा कॅमेरामॅन दादा आहे आपल्या इथं नाही तर तो शूटिंग काढायला आपली. त्यांनी विचारलं हा हाईट कशामुळे छोटी राहिली कॉम्प्लेंट पिलं नाही आणि ऐक त्यांनी विचारलं तरच बोल नाही तर लगेच माझे पुढं काय करायचं नाही त्यांना कळेल मग चाल की पुढे वेदू वेदू इकडे तू नाराज नाही ना? एक नंबर. हे आता सर एक काम करा अथर्वा आपलं काका ऐका ना फुल मजा येणार फुल सेफ्टी बिफ्टी फुल तयार आहे थांबेल. काही अशा प्रकारे बसले आहेत. सो गाईज आम्ही आता वॉटर स्पोर्ट्स करून आलो आहे. खूप मजा आली. खूप खतरनाक एक्सपिरियन्स होता वॉटर स्पोर्ट्सचा. ह्याच्यापेक्षा खतरनाक वॉटर स्पोर्ट्स कधीच केलं नाही आयुष्यात. 250 रुपीज असे फुल वसूल झालेले वाटत. प्रँक हो रहा है प्रँक अभी एक्शन प्रँक हो रहा है प्रँक गोला डाल दिया अंग से गोळा टाकला गोळा टाकला बघा गोळा टाकला शी दात बघा दात कसे खोकते तुला म्हणलं ना जास्त झाला टाकून दे. गाईज सगळ्यांची स्विमिंग झाली आहे करून तर स्विमिंग झाली आहे करून आणि आता सगळे चालू आंघोळीला कारण की इथं खूप सगळं आम्ही आता मिठाने भरले. अरे राव आता मी रेकॉर्डिंग करणार. बघा गाईज हे बघा चला आता आंघोळीला गाईज रूम कुठली होती ह्या कपड्याची बॅग मित्रांनो आता सगळं फुल आंघोळ बिंघोळ करून झालंय आणि आता आपण चाललो आहे कुठं हॉटेलला जेवायला चाललो आता फुल जेवून सगळे मला वाटतं गाडीत झोपून जाणार आहेत आणि साधे सुद्धा नाही झोपणार आहे एकामेकाच्या अंगावर पाडणार झोपणार आहेत. आता तिथं दादा गाडी काढायला गेलाय. चला आता भेटूया सर हॉस्टेलवरती हॉटेल. तर तुम्ही बघू शकता तिथं सगळे जेवताच आहे आणि कसं आहे हॉटेल एकदम टापटूप आहे. अलिबागच्या थोडं बीचच्या 5-10 मिनटं अंतरावरती आहे आणि हे हॉटेल आहे नलिनीताई मुंबईकर यांचं जे की कोकणी शेफ आहेत एकदम बेस्ट.
आणि बाई जेवण वगैरे सगळं झालं. इथं बघा खेकडे कसे ठेवलेत डिस्प्लेसाठी. 3 खेकडे आहेत इथं. हे बघा कसे आहेत, नांग्या कसे आहेत त्यांचे. बा एकदम अशी तब्येत चांगली आहे यांची. हे बघा 3 खेकडे आहेत, बांधून ठेवलेत काचेमध्ये आणले. गाईस या प्रकारे आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आम्ही इथं फोटोशूट करत होतो सगळेजण. तुझ्या हाताला काय झालंय? अरे लाल झाला असेल. किडा गेला किडा. हे असा बोललीच काहीतरी गप. गजब बेइज्जती है. तर परत एकदा बॅक सीटवरती येऊन आम्ही बसलो आहे आता फुल जेवण करून. आता सगळे झोपतीलच. मी तर पहिले झोपणार सगळे झोपणार इथं सगळं बसले. तर आता बघू पुढचं प्लॅन काय. आता मला वाटतं आता अनुष्काची तर एक्झाम्स आहेत. कशी एक्झाम्स आहेत तरी फिरते. बघू आता प्लॅन कसा आहे. घरचा आहे काय आता घरीच जायचं आहे शक्यतो. 50-50 नाही 60-40. आता घरीच जायचं डायरेक्ट. अरे भाई जसं की मी इथं म्हणलेलो प्लॅन काहीतरी दुसरं थांबायचं. थांबलं गॅरेजवरती. गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. काय झालं हे मला माहीत नाही, पण ब्रेक्समध्ये काहीतरी एअर पकडलेला. मग ते ब्रेक दाबताना ब्रेक व्यवस्थित लागत नव्हता. सो माझं बोलणं खरं झालं. तर मित्रांनो आता बघा इथं फ्रंट सीटवरती आलं कारण की आता मागं मला मळमळायला लागेल. आणि की मागं ठेवला आहे खारा मासा आणि सोडे सोडे. आणि आता अंधार पण होत आला आहे. आत्ता वाजले 6:15 7 वाजले असतील. करू दे ना मला बघा ही मागं वेदिका आणि अनुष्का तर झोपली. सगळे अर्धे जण तर झोपलेच आहेत. आजचा दिवस खूप नाही झोपले कधी. फुल कंटाळलोय. आता वाजले आहेत 10 आणि फायनली आम्ही घरी आलो. बघा सगळे फुल कंटाळले. आता आवरावरी चालू आहे. मी पण पटकन आउटरत होतो कारण की आता मला पण बेकार झोप आली. तर भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कुठं चालली या साईडला आहे का? हे बघा हे तर आत्ता यांची गुड मॉर्निंग झालेत. परत आता झोपणार. आता असं